मित्रांनो, फोटो तुमच्या आयुष्यातली कोणतीही घटना, कोणतीही व्यक्ती, कोणतीही आठवण चिरंतन काळासाठी अजरामर करून ठेवणारी यंत्रणा. असं म्हणतात की हजार शब्द जे व्यक्त करू शकत नाही ते एका फोटोतून व्यक्त केलं जातं. अशाच एका जगद्विख्यात हृदय हेलावून टाकणाऱ्या एका फोटोची ही गोष्ट. पोटाची भूक, मग ती माणसाची असो की पशुची, प्रत्येकाचा स्वभाव धर्म ती शमवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. या फोटोमध्ये तुम्ही पाहत असाल भुकेने जर्जर झालेल्या एका कुपोषित मुलीची आपल्या अन्नछत्राकडे जाण्याची धडपड दिसते. तर दुसरीकडे ही मुलगी कधी मरते आणि आपण तिला आपलं भक्ष्य कधी करतोय यासाठी वाट पाहत असलेल्या एका गिधाडाची ही गोष्ट आहे. हो, द व्हल्चर अँड द गर्ल या जगद्विख्यात फोटोची ही गोष्ट. पुढे या फोटोचा समाजावर काय परिणाम झाला, या फोटोत दिसणाऱ्या मुलीचं पुढे काय झालं आणि हा फोटो जगात का चर्चेला गेला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहायची असतील तर हा व्हिडिओ तुम्ही निरंतर पहा. नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात आकाशगाथा. 1993 मध्ये उत्तर आफ्रिकेतील सुदान या देशात अंतर्गत युद्ध आणि दुष्काळ या दुष्टचक्रात अडकलेल्या या मुलीची ही कहाणी. या दुष्टचक्रात होरपळलेले प्रत्येक नागरिक सुदानमध्ये अन्नाचं विमान अन्नछत्रात कधी येतं याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत असत. सुदानमधील या भयान परिस्थितीचं वार्तांकन करण्यासाठी देशभरातील पत्रकार सुदानमध्ये दाखल झाले होते. बॅन बॅन क्लब ह्या पत्रकारांच्या ग्रुपचं देखील या सुदानमध्ये वास्तव्य होतं. याच ग्रुपमधल्या केविन कार्टर या जगप्रसिद्ध छायाचित्रकाराने काढलेला हा फोटो. खरं तर या युद्धजन परिस्थितीमध्ये एकट्याने जाणं आणि वार्तांकन करणं त्याला शक्य नव्हतं, म्हणून त्याने तिथल्या सैनिकांची मदत घेतली. त्या सैनिकांच्या मदतीने तो वार्तांकन करत असताना त्याला एका कोपऱ्यात एक मुलगी जी अशक्त होती, कुपोषित होती आणि भुकेने जर्जर होती, ती आपल्या अन्नछत्राच्या दिशेने जाता जाता तिच्याने चालवत नव्हतं म्हणून सरपटत चालली होती. पुढे सरकणं तिला अजिबात शक्य नव्हतं, म्हणून अखेर तिने असहायतेने आपल्या मांड्यांमध्ये डोकं खुपसून स्वतःला निश्चित पाडून घेतलं होतं. हे चित्र जेव्हा केविनच्या दृष्टिक्षेपात पडलं तेव्हा त्याने आपल्या लेन्समधून तिचे वेगवेगळे अँगल टिपायला सुरुवात केली. हे टिपत असतानाच त्याला दिसलं की दूरवर एक गिधाड उभं होतं आणि त्या गिधाडाचं लक्ष या मुलीवर होतं. त्याच्या डोळ्यातही तीच प्राणांतिक आग होती भुकेची. ही मुलगी कधी एकदाची गतप्राण होते आणि आपलं भक्ष्य होतं यासाठी तो तिष्ठत उभा होता. केविन याने काढलेला हा फोटो द न्यूयॉर्क टाइम्समध्ये 26 मार्च 1993 रोजी छापून आला आणि जगभरात सुदानच्या या विदारक परिस्थितीचं चित्र प्रतिनिधित्व करून गेलं. या फोटोनंतर जगभरातून सुदानला मदतीचा ओघ सुरू झाला आणि इथली परिस्थिती नियंत्रणात आली. ह्या वैशिष्ट्यपूर्ण फोटोसाठी जगप्रसिद्ध असलेला पुलित्झर या पुरस्काराने केविन याला सन्मानितही करण्यात आलं. पण तो काहीसा खुश नव्हता. आतल्या आत अस्वस्थ होता. त्याच्या हृदयाची, त्याच्या काळजाची घालमेल सुरू होती. त्याचं कारण असं होतं की न्यूयॉर्क टाइम्सला अनेक वाचकांनी प्रश्न विचारले होते की पुढे त्या मुलीचं काय झालं. आणि या फोटोग्राफरने फोटो काढून झाल्यानंतर तिच्या फोटोवर भरपूर प्रसिद्धी मिळवली, पण त्या मुलीला अन्नछत्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न का केला गेला नाही, हा प्रश्न केविनच्या जिव्हारी लागला आणि तो पश्चातापाच्या अग्नीमध्ये जळू लागला. इथल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणत्याही पत्रकारांनी हस्तक्षेप करू नये असे आदेश सैनिकांचे असल्यामुळे त्याचे हात बांधले गेले होते. कालांतराने हा पुरस्कार मिळाल्यानंतर केविन याचा मृत्यू झाला. असं सांगण्यात येतं की या पश्चातापाच्या अग्नीत जळालेल्या या केविनने स्वतःचा अंत स्वतःच घडवून आणला. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की खरंच पुढे त्या मुलीचं काय झालं. तर 2011 मध्ये काही स्पॅनिश पत्रकार या ठिकाणी सुदानमध्ये या मुलीचा शोध घेण्यासाठी गेले, पण त्यांना ती मुलगी सापडली नाही. सापडले त्या मुलीचे वडील. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार ती मुलगी नव्हतीच, तो होता मुलगा ज्याचं नाव होतं कॉंग यांग नंग. 2007 मध्ये भयंकर आजाराने ताप येऊन नंगचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या वडिलांनी पत्रकारांना दिली होती. तर हा होता फोटो द व्हल्चर अँड द गर्ल, सगळ्यात हृदयाला स्पर्श करणारा, मार्मिक आणि जगात अजरामर ठरणारा फोटो.
जाता जाता एक सूचना करावीशी वाटते की तुमच्या आसपास देखील अशाच काही रोमांचकारी, अद्भुत आणि प्रेरक कथा, किस्से असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा.